विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मॅथ्स अँड फिजिक्स एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत 10th CBSE मॅथमॅटिक्स चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मागील व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरच्या फॅक्टरायझेशन, त्याचबरोबर डिस्क्रिमिनंट आणि नेचर ऑफ रूट्स या टॉपिकवर फोकस केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत मित्रांनो, जे परीक्षेत हमखास विचारले जातात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. काय असतं बरं या प्रश्नांमध्ये? नेचर ऑफ रूट्स ऑलरेडी दिलेलं असतं मित्रांनो. बघा, सो दे हॅव टू इक्वल रूट्स. आठवण करा, इफ टू रूट्स आर इक्वल रूट्स मित्रांनो, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय घेणार आपण? सो तीन आपण त्या ठिकाणी नेचर पाहिले होते रूटचे. इफ द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट इज 0 देन रूट्स आर रिअल अँड इक्वल. म्हणजे जर रूट्स इक्वल असतील, रिअल असतील, तर ऑब्वियसली तुम्ही डेल्टा म्हणजे डिटर्मिनंट, अदरवाइज यू कॅन यूज डी, कॅपिटल डी और कॅपिटल डेल्टा. मित्रांनो, डिस्क्रिमिनंट b² - 4ac पण घेऊ शकता डेल्टा ऐवजी. b² - 4ac ची व्हॅल्यू जी आहे ती आपण या ठिकाणी 0 घेत असतो. सेकंड, ग्रेटर दॅन 0. थर्ड, लेस दॅन 0. म्हणजे तीन कंडिशन आपण अभ्यासल्या होत्या नेचर ऑफ रूटच्या, आणि ते जर तुम्हाला येत असेल तर आजचा प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येईल. बघा बरं प्रश्न काय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फॉर ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. सो दे हॅव टू इक्वल रूट्स. सर्वात पहिले आपण प्रश्न क्रमांक 1 घेऊया. as given 2x² plus kx plus 3 is equal to 0. It is given. So first compare this given quadratic equation with standard quadratic equation. Comparing with ax² plus bx plus c is equal to 0. You get the value of a. Compare it. A is equal to B. What is B? Student, B is K. What is C? C is 3. So, what is given in the question? They have two equal roots. Roots are equal. मित्रांनो, जर रूट्स इक्वल असतील तर डेल्टाची जी व्हॅल्यू असते ती आपण 0 घेणार आहोत. मग रूट्स आर इक्वल आणि हे आहे गिवन, प्रश्नातच दिलेलं आहे. इफ रूट्स आर इक्वल देन यू कॅन राइट b² - 4ac is equal to 0. It's the value of the discriminant. So put the values. What is the value of the b? K. So k² - 4 as it is into what is the value of a? 2. C 3, that is equal to 0. So student, k² as it is minus multiply 4 2s are 8, 8 3s are 24. So 24 is here. So k² is equal to minus 24 transfer on right hand side, it becomes positive 24. So therefore taking square root, k is equal to plus minus under root of 24. So you can simplify it. K is equal to plus minus under root of 4 6 are correct. 4 6 are 24. So K is equal to plus minus. What is the square root of the 4? It is 2 and under root 6 as it is. So this is the value of the K. Very easy. तर मग मित्रांनो बघा, त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे नेचर ऑफ रूट्स दिलं होतं. इफ टू रूट्स आर इक्वल देन डेल्टा इज इक्वल टू 0 अँड यू गेट द व्हॅल्यू ऑफ के. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला रेग्युलर प्रश्नाप्रमाणे देण्यात आलेला नाही. ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर kx. फर्स्ट यू हॅव टू सिम्प्लिफाय. तुम्हाला तो प्रश्न सिम्प्लिफाय करून घ्यावा लागेल आणि स्टँडर्ड इक्वेशन सारखा त्या ठिकाणी केल्यानंतर कंपेअर करायचं आहे.
चला तर मग तो प्रश्न घेऊया. मित्रांनो, सुरुवातीला आपण ब्रॅकेट सॉल्व करत आहोत. kx into x, kx square, x into x, x square minus kx into 2, 2kx plus 6 is equal to 0. So this is the given equation. We have simplified. Now compare with standard equation. Comparing with ax square plus bx plus c is equal to 0. जर तुम्ही दिलेल्या इक्वेशनचं स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला काय व्हॅल्यू मिळणार मित्रांनो? a, यू गेट द व्हॅल्यू ऑफ a, यू गेट द व्हॅल्यू ऑफ द b, यू गेट द व्हॅल्यू ऑफ द c, आणि मग या व्हॅल्यू a b c मिळाल्यानंतर या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू मध्ये आपण जर पुट केल्या तर तुम्हाला k ची व्हॅल्यू नक्कीच मिळणार आहे. सो कंपेअर इट a. मित्रांनो, स्टँडर्ड इक्वेशन मध्ये x स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे? a, आणि दिलेल्या इक्वेशन मध्ये x स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे k. सो द व्हॅल्यू ऑफ a इज k. अगेन कंपेअर द कोएफिशियंट ऑफ द x इन द स्टँडर्ड इक्वेशन इट इज b, आणि मग तिकडे x चा कोएफिशियंट आहे -2k, -2k. द लास्ट वन c इज अ कॉन्स्टंट, हियर आर द 6. अशा प्रकारे abc च्या व्हॅल्यू तुम्हाला सहज मिळतात. आणि चिन्हाला महत्त्व द्या. चिन्ह जर मायनस असेल तर नक्कीच मायनस द्या. काय दिले मित्रांनो पहा. सो दे हॅव टू इक्वल रूट्स. रूट्स आर गिवन इक्वल, रूट्स आर इक्वल, आणि हे दिलेलं आहे प्रश्नातच, गिवन असं लिहा. करेक्ट. आफ्टर दॅट इफ रूट्स आर इक्वल देन यू कॅन से दॅट b square minus 4ac is equal to 0. So therefore put the value of the b. What is the value of the b? 2k square minus 4 into, what is the value of the a? k. What is the value of the c? It is 6, that is equal to 0. So students, what is the square of the -2? The square of the -2 is 4. So I write 4 and again k square minus 4 6 are 24k, that is equal to 0. k as it is. मित्रांनो, हा -24k उजव्या बाजूला आपण जर पाठवला तर नक्कीच तो होणार आहे प्लस. आपण थोडंसं बाजूला लिहूया. सो देअरफॉर 4k स्क्वेअर इज इक्वल टू, बघा, -24k आपण उजव्या बाजूला पाठवला तर तो काय होणार आहे? प्लस. इट विल बी प्लस 24k. सो फर्स्ट understand that in the left hand side k square, on the right hand side k, so square and k obviously cancelled. k square and तिकडचा k cancel झाला मित्रांनो. what's remaining? 4k, that is equal to 24. again this 4 multiply with the k, if you transfer on the right hand side it becomes divide. so therefore k is equal to 24 divided by 4. मित्रांनो, तुम्हाला पुढचा टेबल तर येतोच. 4 6 24. सो इट इज व्हेरी इझी क्वेश्चन. मित्रांनो, इझी आहे, परंतु व्यवस्थित लिहिण्याला मार्क्स असतात. तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्क्स मिळत जातील. तुम्ही जर स्टेप्स कमी केले तुमचे मार्क्स हाफ मार्क्स कापले जाऊ शकतात. अर्धे मार्क्स कापले जाण्याची शक्यता असते. म्हणून व्यवस्थित लिहा. प्रश्न तसा सोपा वाटत असला, परंतु जर तो स्टेप बाय स्टेप नाही लिहिला तर मार्क्स जाऊ शकतात. लक्षात ठेवा, या ठिकाणी कोणती कन्सेप्ट कामात येते? नेचर ऑफ रूट्स. करेक्ट. इफ रूट्स आर इक्वल देन डेल्टा इज इक्वल टू 0. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. इज इट पॉसिबल टू डिझाइन अ रेक्टँग्युलर पार्क? म्हणजेच आपल्याला एक रेक्टँग्युलर पार्क देण्यात आलेला आहे. rectangular park. Suppose this is a park and it is rectangular. पुढे पेरिमीटर दिलेले आहे 80 मीटर. सो पेरिमीटर आपल्याला लिहिता येऊ शकते. पेरिमीटर is equal to 80 मीटर. area of the rectangle is given 400 मीटर स्क्वेअर. आणि मग आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो लेंथ अँड ब्रेथ. तुम्ही
त्या रेक्टँगुलर पार्टची जी ब्रीथ आहे ती आपण x मानूया. आणि मग मित्रांनो लेंथ काय असणार आहे लक्षात घ्या. जर तुम्ही लेंथ y मानली, ठीक आहे, लेंथ आपण मानूया y ॲज इट इज. एरिया तुम्हाला देण्यात आलेला आहे. पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, 2 in the bracket length plus breadth. Perimeter is 80. 2 as it is. What is length? Y. What is breadth? X. But you also know the formula of area of rectangle. Area is equal to length into breadth. Area is given here 400. What is the length? Length आहे y आणि breadth आहे x. काय करायचं आहे बघा, तुम्हाला पेरिमीटर देण्यात आले आहे, एरिया दिलेला आहे, तुमच्याकडे फॉर्म्युला आहे एरिया आणि पेरिमीटरचा. आपण फॉर्म्युला तयार केले या ठिकाणी. मित्रांनो तुम्हाला एकाची व्हॅल्यू बनवून दुसऱ्या याच्यात टाकायची आहे तेव्हाच हे पॉसिबल आहे. तर मग बघा तुम्ही या ठिकाणी x ची व्हॅल्यू बनवा. 400 divided by y, that is equal to x. Put the value of x in the given equation. 80 is equal to 2. आणि मग बघा ब्रॅकेट मध्ये y प्लस x ची किंमत काय आहे 400 अपॉन y. मित्रांनो हा जो 2 आहे हा इकडे डिवाइड होईल 80 अपॉन 2. व्हाट्स द मीनिंग हियर? क्रॉस मल्टिप्लाय y into y square plus 400 again divided by y. So you can divide 80 by 2, it will be 40. You can write as like this, y square plus 400 divided by y, that is equal to 40. This y transfer on right hand side, y square plus 400 that is equal to 40y. मित्रांनो एक क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी दिसत आहे आणि ते y च्या स्वरूपात. तुम्ही त्याला x च्या स्वरूपातही करू शकले असते, कारण x ची व्हॅल्यू बनवण्याऐवजी तुम्ही y ची बनवली असते तर ते x चे इक्वेशन झाले असते. ट्रान्सफर दिस 40y ऑन लेफ्ट हँड साइड, y स्क्वेअर मायनस 40y प्लस 400 दॅट इज इक्वल टू 0. आता फॅक्टरायझेशनच्या पद्धतीने आपण नक्कीच सोडवू शकतो मित्रांनो. अशा दोन संख्या तुम्हाला शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार येत आहे 400 पॉझिटिव्ह 400 आणि ॲडिशन अथवा सबट्रॅक्शन -40. इट्स व्हेरी इझी. 20 into 20 both are minus. -20 again -20 same sign then -40 आणि मग गुणाकार सुद्धा मायनस मायनस प्लस होतो मित्रांनो. सोपं आहे. सो डायरेक्टली जर तुम्हाला कोणी उत्तर विचारलं तर ॲक्च्युअली y इज इक्वल टू 20 उत्तर या ठिकाणी येणार आहे. y ची किंमत जर 20 मिळाली मित्रांनो त्या ठिकाणी जर लेंथ 20 असेल तर मग ब्रीड तुम्हाला सहज काढता येऊ शकते. इथं जर तुम्ही टाकली किंमत 20 then you can find out the value of the breed also. So we will do y square minus, replace the 40y as a minus 20y, again minus 20y plus 400. So put common y, again y minus 20, put 20 as a common, y is there. ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस असेल तर मधले चिन्ह बदलायचे, मायनस करा. 400 divided by 20, 400 divided by 20, 0 get it cancel, 2 2s are 4, again you get 20, correct? So two brackets are same, y minus 20, again y minus 20, so y minus 20, next bracket y minus 20 also there, that is equal to 0. So you get y minus 20 is equal to 0 or y minus 20 is equal to 0. In this way students, so the value is 20. दोघी ठिकाणी सेम, रूट्स आर इक्वल, त्या ठिकाणी रूट्स इक्वल मिळत आहेत. y ची व्हॅल्यू मिळाली 20 आणि बघा मीटर मध्ये आहे म्हणून तुम्ही लिहिणार आहात 20 मीटर. जर y ची व्हॅल्यू मिळाली तर तुम्हाला x ची व्हॅल्यू नक्कीच मिळणार आहे. तुम्ही एरिया मध्ये टाका किंवा हा अतिशय सोपा फॉर्म्युला इथे तयार झाला आहे बघा.
400 डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू एक्स. तुम्हाला मिळालेली वायची व्हॅल्यू 20 इथं पुट करायची. 400 divided by y as a 20 that is equal to x. 0 get it? Cancel. Divide that 40 by 2. So again x is equal to 20 मीटर. मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी x 20 आणि y सुद्धा 20 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे लेंथ of the rectangular park is 20 meter and its breadth is also 20 meter. मग विचार करा आपल्याला त्याने सांगितले रेक्टँग्युलर पार्क परंतु उत्तर मिळालेलं आहे 20 म्हणजे हा स्क्वेअर पार्क आहे मित्रांनो. काय आहे? स्क्वेअर पार्क. ठीक आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपण नेक्स्ट तासाला